नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत अग्निवीर नेव्ही सेलर ॲप्लिकेशन 2024 बाबत। अग्निवीरची ही भरती 2 पदांसाठी निघालेली आहे। पहिले पद आहे FFR आणि दुसरे पद आहे MR। सर्वात अगोदर आपण दोघी पदांना लागणारे जे क्वालिफिकेशन आहे ते बघून घेऊ। MR पदासाठी आपल्याजवळ कमीत कमी 10वी असणे आवश्यक आहे। जर आपल्याजवळ 10वी असेल तर आपण MR या पदासाठी एलिजिबल आहात आणि जर आपल्याला FFR पदासाठी भरायचं असेल तर आपल्याजवळ 10+2 म्हणजे 12वी असणे आवश्यक आहे। 12वी हे मॅथ अँड फिजिक्स या 2 सब्जेक्टसोबत आपण 12वी केलेली हवी। जर आपल्याजवळ 12वी नसेल तर 3 वर्षाचा इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्सही चालेल। तो डिप्लोमा मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाईल्स, कम्प्युटर सायन्स, इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी किंवा IT मध्ये असावा। जो डिप्लोमा नसेल तर 2 वर्षाचा वोकेशनल कोर्सही चालेल। या 3 क्रायटेरियांपैकी आपल्याजवळ कमीत कमी एक क्रायटेरिया तरी हवा। दुसरा क्रायटेरिया आहे आपले वय, म्हणजे आपली जन्मतारीख ही 1 नोव्हेंबर 2023 ते 30 एप्रिल 2007च्या दरम्यान असावी। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे जो फोटोग्राफ आपल्याला अपलोड करायचा आहे, म्हणजे पासपोर्ट साईज जो अपलोड करायचा आहे तो व्यवस्थित बघून घ्यायचा, कारण कॅन्डिडेटने स्वतःच्या हातात काळ्या कलरची पाटी हातात धरून त्याच्यावर आपले नाव हे सफेद खडूमध्ये व्यवस्थित कॅपिटल लेटर्समध्ये लिहून आणि खाली ज्या तारखेला आपण फोटो काढलेला आहे ती तारीख व्यवस्थितरित्या दिसेल अशा प्रकारे लिहून आपण फोटो काढायचा आहे आणि तोच फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे। तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वात अगोदर आपण होम पेजला येऊन जायचे आहे। याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर आपण रजिस्टर बटनावर क्लिक करून आधी रजिस्ट्रेशन करून घेऊ। सर्वात अगोदर आपण येथे ईमेल ID टाकायचा आहे। जो ईमेल ID व्हॅलिड असेल, आपल्या मोबाईलमध्ये लॉग इन असेल, कारण आपल्याला एक मेल येईल आणि त्या मेलला एक लिंक असेल जिला आपल्याला व्हेरीफाय करायचे आहे। म्हणून ईमेल ID हा चालूच टाकायचा। ईमेल ID टाकल्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर आपले जे संपूर्ण नाव आहे ते टाकून घ्या। नॅशनॅलिटी सिलेक्ट करून घ्या। कॅप्चा टाकून रजिस्टर बटनावर क्लिक करून घ्या। रजिस्टर केल्यानंतर आपल्या मेलला एक लिंक येणार, त्या लिंकवर क्लिक करून आपल्याला आपली मेल ID म्हणजे अकाउंट ॲक्टिव्ह करून घ्यायचे आहे। आपली मेल ही व्हेरीफाय होऊन जाईल। त्याच्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी आधी कॅप्चा टाकून घ्या। कॅप्चा टाकल्यानंतर जनरेट OTPवर क्लिक करून OTP जनरेट करून घ्यायचा आहे। OTP जनरेट केल्यानंतर जो OTP येणार तो येथे टाकून घ्या आणि त्याच्यानंतर आपल्याला पासवर्ड सिलेक्ट करून घ्यायचे आहे। पासवर्ड टाकताना एक अप्पर केस, एक लोअर केस, एक मिक्स लेटर आणि एक स्पेशल लेटरमध्ये आपले पासवर्ड असले पाहिजे। फॉर एक्झाम्पल pass@123 ही आपण टाकू शकतात किंवा आपले नाव जर राज असेल तर raj@123 असे टाकून आपण पासवर्ड हे सेट करू शकता। पासवर्ड सेट केल्यानंतर आपल्याला सबमिट बटनावर क्लिक करून आपले अकाउंट हे व्हेरीफाय करून घ्यायचे आहे। व्हेरीफाय झाल्यानंतर आपले अकाउंट हे ॲक्टिव्ह होऊन जाईल। रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपण जी ईमेल ID टाकलेली होती ती ईमेल ID टाकून घ्या आणि जे पासवर्ड सेट केले होते ते पासवर्डही टाकून लॉग इन करून घ्या। लॉग इन केल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला आपला डोमोसाईल स्टेट सिलेक्ट करून घ्यायचे आहे। डोमोसाईल स्टेट सिलेक्ट केल्यानंतर लक्षात असू द्या आपल्याला जवळ डोमोसाईल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे। डोमोसाईल स्टेट सिलेक्ट केल्यानंतर आपला आधार नंबर टाकून घ्या। आधार नंबर टाकल्यानंतर सोबत एक अल्टरनेट नंबरही द्यायचा आहे। त्याच्यानंतर आपली जन्मतारीख व्यवस्थितरित्या जी डॉक्युमेंटवर असेल तीच टाकून घ्या। जन्मतारीख टाकल्यानंतर जर आपण NCC कॅन्डिडेट असाल तर इथे सिलेक्ट करून घ्या। सोबत आपण जर स्पॉन्सर कॅन्डिडेट असाल तर सिलेक्ट करून घ्या, नाहीतर नाही केले तरीही चालेल। त्याच्यानंतर आपलं संपूर्ण नाव टाकायचे आहे, पण सुरुवातीला आपलं पहिले नाव टाका, त्याच्यानंतर मिडल नेम आणि लास्ट नेम। जर मिडल नेम नसेल तर फक्त लास्ट नेम टाकले तरीही चालेल। वडिलांचे नाव टाकून घ्या। त्याच्यानंतर आपले जेंडर सिलेक्ट करून घ्या। जेंडर सिलेक्ट केल्यानंतर आयडेंटिफिकेशन मार्क्स म्हणजे आपल्या बॉडीवर कट, मोल,
म्हणजे तीळ वगैरे काहीही असेल किंवा टॅटू असेल तर ते आपण मेन्शन करू शकता, नाही केले तरी चालेल, नो मार्क टाकून आपण पुढे जाऊ शकता. मॅरिटल स्टेटस सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर मी आधीच सांगितले की फोटो हा कसा अपलोड करायचा आहे. समोर सॅम्पल दिले आहे, हातात पाटी धरून त्याच्यावर आपले संपूर्ण नाव जे कॅपिटल अक्षरात असेल आणि खाली ज्या तारखेला आपण फोटो काढला असेल ती तारीख आपण पाटीवर लिहून व्यवस्थित पासपोर्ट साईजमध्ये तो फोटो काढून मग आपल्याला अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला सिग्नेचर अपलोड करायचे आहे आणि सोबत डोमोफाईल सर्टिफिकेटही अपलोड करायचे आहे. डोमोफाईल सर्टिफिकेटचा फॉर्मॅट हा JPG फॉर्मॅट असला पाहिजे जो 300 KBच्या आत असेल. डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करून पुढे जाऊया. पुढे आल्यानंतर आपण आधीच बघितले की आपण FFR पदासाठी भरत आहात आणि FFR पदासाठी मिनिमम क्वालिफिकेशन क्रायटेरिया हा 12वी किंवा ITI किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. तर आपल्याजवळ जर 12वी असेल तर 12वीवर क्लिक करून घ्या, नाही ITI असेल तर ITIवर क्लिक करून घ्या, जर डिप्लोमा असेल तर डिप्लोमा सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर पुढं आपण कोणत्या पदाला अप्लाय करत आहात ते येथे सिलेक्ट करून घ्यायचे आहे. आपण आता FFR पदासाठी भरत आहोत म्हणून आपण FFR पदाला सिलेक्ट करून घेणार. जर आपण स्पॉन्सर कॅन्डिडेट असाल तर F करून घ्या, नाहीतर सोडले तरी चालेल. जर आपल्याला एकासोबत दोघाही पदांसाठी अप्लाय करायचे असेल तर आपण दोघेही सिलेक्ट करू शकतात. MRसाठी सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला आपले पद निवडून घ्यायचे आहे ज्या पदासाठी तुम्हाला अप्लाय करायचे आहे. कारण MRमध्ये आपल्याला 3 पदं मिळतात. पहिलं शेफ, दुसरा हायजेनिस्ट आणि तिसरे आहे स्टीवर्ड. जर आपल्याला प्रेफरन्स द्यायचा असेल तर शेफ, 2 नंबर हायजेनिस्ट, 3 नंबर स्टीवर्ड. आपल्या सोयीनुसार किंवा आपल्याला जसे आवडेल तसे आपण पदांना प्रेफरन्स देऊ शकतात. जर आपल्याला वाटत असेल मला प्रेफरन्स द्यायचा नाही आहे तर आपण नो प्रेफरन्सवरही क्लिक करू शकता. त्याच्यानंतर जर आपल्याजवळ NCC सर्टिफिकेट असेल तर येथे F करून NCC सर्टिफिकेटची जी संपूर्ण माहिती आहे ती येथे भरून घ्या. सर्टिफिकेट कोणते आहे, A आहे, B आहे का C आहे ते व्यवस्थित भरून NCC सर्टिफिकेटची स्कॅन कॉपी आपण अपलोड करून घ्या. फॉर्मॅट हा JPG किंवा PDF ही चालेल, पण 100 KBच्या आत असले पाहिजे. जर आपल्याला पोहता येत असेल तर येथे F करून घ्या, नाहीतर नो केले तरीही चालेल. त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करून पुढे जाऊया. त्याच्यानंतर आपल्याला आपला लाईव्ह फोटो काढायचा आहे. लाईव्ह फोटो काढण्यासाठी जर आपण मोबाईलवर भरत असणार तर आपण सेल्फी कॅमेरामध्येही आपला फोटो काढू शकतो, नाहीतर आपण लॅपटॉप वगैरेमध्ये भरत असणार तर वेब कॅम लावून आपण फोटो काढू शकतो. लाईव्ह फोटो काढल्यानंतर व्हॅलिडेट अँड सेव्हवर नेक्स्ट करून पुढे जाऊया. पुढच्या टॅबवर आल्यानंतर आपल्याला आपला संपूर्ण पत्ता टाकून घ्यायचा आहे. पत्ता हा आपल्या आधारनुसारच टाकायचा आहे, जो आपला रेसिडेन्शियल असेल जेथे आपण राहत असाल. पत्ता पूर्ण टाकून घ्या. फक्त एक लक्षात असू द्या, आपण जो पत्ता इथं टाकणार त्याचं एक रेसिडेन्शियल प्रूफ आपल्याजवळ असले पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपल्याजवळ कमीत कमी आधार कार्डवर तो पत्ता मेन्शन असणे आवश्यक आहे. करंटली रेसिडेन्शियल पत्ता आणि परमनंट पत्ता जर वेगवेगळा असेल तर आपण दोघेही वेगवेगळे टाकू शकतात. जर सेम असेल तर येथे क्लिक करून आपण पुढे जाऊया. पुढच्या टॅबवर आल्यानंतर आपल्याला आपल्या 10वीच्या मार्कशीटवर जेवढे सब्जेक्ट मेन्शन असतील त्या सर्व सब्जेक्टचे मार्क्स आपल्याला येथे भरून घ्यायचे आहेत. म्हणून मार्क्स टाकताना एक काळजी घ्या की कोणत्याही विषयीचे मार्क्स हे फुटायला नकोत. पण आपल्याला मार्क्स त्या सब्जेक्टचे टाकायचे आहेत ज्यांची टोटल आपल्याला मार्कशीटवर दिसत असेल. जर आपल्या मार्कशीटवर 6 सब्जेक्ट असतील आणि येथे जर आपल्याला 5च सब्जेक्ट दिसत असतील तर आपण 6वा सब्जेक्ट हा ॲनी अदर सब्जेक्टच्या जागेवर त्याचे मार्क्स टाकून भरून घ्यायचे आहेत. कारण खास करून महाराष्ट्राच्या मुलांसाठी सांगतो, महाराष्ट्राच्या मार्कशीटवर हे आपल्याला 2 लँग्वेज सब्जेक्ट मिळतात आणि येथे फक्त एकच लँग्वेजचा ऑप्शन दिलेला आहे. जर आपल्याजवळ मराठी आणि हिंदी दोघी लँग्वेज असतील तर एकाचे मार्क्स येथे भरून घ्या आणि दुसऱ्याचे मार्क्स हे ॲनी अदर सब्जेक्टच्या रकान्यात आपण ते मार्क्स टाकू शकतात. मार्क्स भरल्यानंतर आपल्याला त्या मार्कशीटचा सिरियल नंबर टाकून घ्यायचा आहे. सिरियल नंबर हा उजव्या साईडच्या मार्क्स भरल्यानंतर आपल्याजवळ जे बोर्डाचे मार्कशीट असेल
त्या मार्कशीटला एक सिरियल नंबर असतो, तो सिरियल नंबर येथे व्यवस्थित टाकून घ्या. त्याच्यानंतर आपले एज्युकेशन बोर्ड हे कोणते आहे ते येथे व्यवस्थित सिलेक्ट करून घ्या. सिलेक्ट केल्यानंतर आपण 10वी ज्या शाळेतून केलेली आहे ती शाळा ही कोणत्या राज्यात आहे ते राज्य सिलेक्ट करून घ्या. आपली 10वीची परीक्षा ही कोणत्या स्टेटने कंडक्ट केलेली आहे ते स्टेट सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर आपल्या शाळेचे संपूर्ण नाव हे टाकून घ्या आणि त्याच्यानंतर आपल्याला आपल्या 10वीच्या मार्कशीटची स्कॅन कॉपी येथे अपलोड करायची आहे. स्कॅन कॉपी ही PDF फॉर्मॅटमध्ये असली पाहिजे आणि त्याची साईज ही 300 KB आत असली पाहिजे. फाईल अपलोड केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करून घ्या. पुढच्या टॅबवर आल्यानंतर आता आपल्याला 12वीच्या मार्कशीटवर जे सब्जेक्ट असतील, जे मेन्शन सब्जेक्ट असतील, त्या सर्व सब्जेक्टचे मार्क्स आपल्याला येथे भरून घ्यायचे आहेत. सर्व सब्जेक्टचे मार्क्स टाकल्यानंतर येथेही आपल्याला 12वीच्या मार्कशीटचा सिरियल नंबर टाकून घ्यायचा आहे. म्हणून आपण 12वी ज्या राज्यातून केली असेल ते राज्य सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर आपले बोर्ड हे कोणत्या राज्याचे आहे ते सिलेक्ट करून घ्या. आपल्या कॉलेजचे संपूर्ण नाव टाकून घ्या. आपल्या बोर्डाचे नाव टाकून घ्या. पुढे आपले 12वीचे कोणते बोर्ड आहे त्या बोर्डाचे नाव लिस्टमधून सिलेक्ट करून घ्या आणि त्याच्यानंतर 12वीच्या मार्कशीटची स्कॅन कॉपी आपल्याला अपलोड करायची आहे. तिचाही फॉर्मॅट PDF असला पाहिजे आणि साईज ही 300 KB आत असली पाहिजे. पूर्ण इन्फॉर्मेशन भरल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करून सेव्ह करून घ्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक्झाम सेंटर आपल्याला निवडून घ्यायचे आहेत. एक लक्षात असू द्या, एक्झाम सेंटर तेच निवडा जे आपल्याला सोयीस्कर होतील. म्हणजे आपल्या तालुक्याहून जे जवळचे एक्झाम सेंटर असतील आपल्याला तेच निवडायचे आहेत, जेणेकरून आपल्याला जाणे सोयीचे होईल. कारण त्रास केव्हा होतो, जेव्हा आपल्याला सकाळची बॅच भेटते आणि आपल्याला रात्रभर प्रवास करावा लागतो. म्हणून सोयीचे हेच होईल की आपण आपल्या तालुक्यापासून किंवा जिल्ह्यापासून जे जवळचे एक्झाम सेंटर असेल ते सिलेक्ट करून घ्या. एक्झाम सेंटर सिलेक्ट केल्यानंतर सेव्ह करून घ्या. त्याच्यानंतर शेवटी आपल्याला पेमेंट करायची आहे. जर आपण फक्त SSR किंवा अग्निवीर MRसाठी ॲप्लाय केले असेल, म्हणजे दोघांपैकी कोणत्याही एकाच पदासाठी जर आपण ॲप्लाय केले असणार तर आपल्याला फक्त 649 रुपये पे करावे लागतील. आणि जर आपण दोघंही पदांना ॲप्लाय केले असणार तर आपल्याला एकूण 1298 रुपये पे करावे लागतील. पेमेंट करण्यासाठी आपण येथे पेमेंट ऑप्शन दिलेले आहेत, जसे की SBI पे किंवा बिल्डेक्सनेही आपण पे करू शकतात. पेमेंट ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इंटरफेस ओपन होणार. येथे आपण कोणत्याही मेथडने पे करू शकतो. जर आपल्याजवळ क्रेडिट किंवा डेबिट कार्ड असेल त्याच्यानेही पे करू शकतो, नेट बँकिंगने पे करू शकतो, UPIने पे करू शकतो किंवा QR पे करू शकतो. कोणताही एक ऑप्शन निवडून आपण त्याच्यावर पेमेंट करू शकतो. पेमेंट झाल्यानंतर आपल्यासमोर असे इंटरफेस ओपन होणार. येथे आपल्याला आपला ॲप्लिकेशन फॉर्म याच्यावर क्लिक करून डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि तो ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंटही काढून आपल्याजवळ व्यवस्थितरित्या सांभाळून ठेवायची आहे. आणि जर आपण एकाच पदाला ॲप्लाय केले असणार आणि लास्ट डेटपर्यंत जर आपल्याला वाटले की मला दुसऱ्याही पदाला ॲप्लाय करायचे आहे तर येथे आपल्याला आपली एलिजिबिलिटी शो करेल. जर येथे दाखवत असेल की तुम्ही या पदासाठी एलिजिबल आहात तर क्लिक हिअर करून आपण त्याही पदाला ॲप्लाय करू शकतो. आज आपण बघितले की फॉर्म भरताना कोणती काळजी घ्यायची आहे, फॉर्म कसा भरायचा. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो फोटो आपल्याला येथे अपलोड करायचा आहे तो फोटो अपलोड करताना काळजी घ्या. तरीही आपल्याला जर काही शंका असतील, काही प्रॉब्लेम्स येत असतील तर मला कमेंट करून आपण विचारू शकता, मी त्याचे उत्तर नक्कीच देईल. तर मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्कीच करा. तर धन्यवाद मित्रांनो.